नाशिकच्या पंचवटी पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं मोठी कारवाई केली। अपघाताच्या गुन्ह्यात तडजोड करण्यासाठी 5,000ची लाच स्वीकारून पळ काढणाऱ्या पोलीस अंमलदाराला पथकानं पाठलाग करून रंगेहात पकडलाय। संशयित अंमलदार संदीप दगू गांगुर्डे वय 43 यानं तक्रारदाराकडे 10,000ची मागणी केली होती, ज्यात 5,000 रुपये घेण्याचं बुधवारी मध्यरात्री ठरलं। लाच स्वीकारताच गांगुर्डे यानं पोलीस ठाण्यातील प्रसाधन गृहातच धूम ठोकली। एसीबीच्या अधिकाऱ्यांनी विचारपूस केली असता त्यानं ही रक्कम स्वतःच्या दुचाकीच्या डिक्कीमध्ये लपवल्याची कबुली दिली। झडतीमध्ये त्याच्याकडे मोबाईल, 795 रुपयांची रोकड, पांढऱ्या धातूची साखळी आणि गुन्ह्याशी संबंधित कागदपत्र मिळून आली आहेत। तक्रारदाराने या प्रकरणी मुंबई एसीबीकडे तक्रार केली होती। त्यानुसार वरळी मुंबई येथील पथकानं पंचवटी पोलीस ठाण्याबाहेर सापळा रचून ही कारवाई केली। दिवसभर गांगुर्डे याच्या घराची झडती सुरू होती। पोलीस ठाण्यातच झालेल्या या कारवाईमुळे नाशिक पोलीस दलात खळबळ उडाली आहे। आरबी न्यूजसाठी मलिक शेख, नाशिक।